वेलकम बॅक टू माय चॅनल फॅमिली जॉय विथ शमिका. मला माहिती आहे मी खूप दिवसांनी ब्लॉग करते आहे, बट मला बाळामुळे जास्त जमत नाही ते एडिट करणं आणि टाकणं. सो त्याच्यानंतर आता मी परत सुरू केलं आहे. आता मी कंटिन्यू राहण्याचा ट्राय करीन. तर आज आपण आलो आहे दत्तवाडीमध्ये. आज जत्रा म्हणजे उरूस आहे ह्यांचा, म्हसोबा रायाचा उरूस आहे. सो आपण त्याच्यासाठी आलो आहे. तर आत्ता आम्ही आलो आहे मामींकडे. तर चला मी तुम्हाला दाखवते मामींकडे काय काय सुरू. हे बघा मयूर दादा आले. हाय करा. सगळे इथे अण्णा आणि हेला बसले. अण्णा हेला बघा कशी बघते, आणि इकडे हे बसले. हे बघा ते केवढ्या साऱ्या भाकरी केलेत. इकडे पूजाताई पण इथे हे करतात, भाकरी करतात. ह्यांनीच एवढ्या सगळ्या भाकरी केल्यात. हे बघा इथे हे तिघं बसलेत. हाय कर आधी, हाय कर. हे बघा इथे श्रिया आलाय. आई कुठे आणि बाबा पण आलेत का? नाही, पप्पा नाही आले, फक्त जयताई. हे बघा इथे जयताई आलेत. हाय हाय. तुला बघितलं की तू रडतो. हाय. हे बघा इथे यांनी शार्विलला घेतलंय आणि इथे घेतलीच नाही. काय म्हणली? हे बघा इथे सगळे जेवते. काय केलंय आज जेवायला? कुठलीही बिर्याणी केली आहे. ओके. तर आम्ही मगाशी मामींकडे होतो आणि आता आम्ही ताईंकडे आलो आहे. तर मी तुम्हाला दाखवते बाहेर काय चाललं आहे. इथून सगळं ताईंच्या घरातनं दिसतं. इथे सगळं डेकोरेशन केलं आहे त्यांनी. इथे खाली तुम्हाला दिसत असेल. आहे बघा इथे सगळे दारापासूनच त्यांच्या दुकानं चालवतात. आणि ॲक्च्युली ते ह्याच्यामुळे ना दिसत नाही आहे, म्हणजे ते रथ थांबला आहे. मी तुम्हाला ते खाली जाऊन दाखवते. हे बघा काय लावलं आहे. मग कसं वाटतं? मज्जा का 2 दिवस 3 दिवस? किती दिवस असतंय तुमचं? 5. मग काल गेली होती का पूजेला? इकडे तेवढ्यात 7 दिवसासाठी ना? काल नाही गेली, आज गेली. हे भगवान. मग आज जाऊन आली का? जेवण झालं? हां, तर आत्ताच आमचं जेवण झालं सगळ्यांचं. मी पुरणपोळी आणि हे खाल्लं होतं. आता आपण खाली चाललो. खाली आय थिंक रथ आणि ते पालखीचं वगैरे काहीतरी आहे. तर मी चला तुम्हाला दाखवते. आता कुठे चाललोय? आपण चाललोय आता चौकात. चौकात चाललोय आता छबिन्याची तयारी चालू आहे. छबिन्याची जी स्पर्धा असते ना, तर त्याची इथं मिरवणूक असते. पहिली मिरवणूक झाल्यानंतर स्पर्धा असते मागच्या साईडला. मग आता ती मिरवणूक ह्याची छबिन्याची, मग ती बघायला चालू. तर चला आता आपण जाऊया ती मिरवणूक बघायला. मी तुम्हाला दाखवते, तुम्ही माझ्यासोबतच राहा. आधी देवळात जाणार आहे आणि मग तिथे जाणार आहे. चला ना. हे सगळी इथे दुकानं लावली आहेत. हे मगाशी मी तुम्हाला घराच्या खिडकीतनं दाखवलं. आणि इथे ते पण सगळी इथे बहुतेक तरी सगळी तिथे सॉफ्ट टॉईजचं आहे. हे बघा इथे, हे बघा सॉफ्ट टॉय. तो पांडा आहे. इथे पण सॉफ्ट टॉय. इथे पण इथे हे आम्ही खाजं म्हणतो त्याची दुकान. सगळी लाईनीने इथे दुकानं लागतात. आणि इथे मुलांना खेळायला इथे आईस्क्रीम आहे. आणि इथे काय आहे, इथे पण वाटतं इथे ड्रेस आहेत. इथे असं डेकोरेशन केलंय. हे बहुतेक हे पंचायतन केलंय त्यांनी. हां सगळं इथे पालखी आली.
इथं पालखी प्रस्थान होत आहे. चला आता आपण पुढे जाऊया. इथे मस्त डेकोरेशन केलं आहे आणि आता आपण देवळात चाललो. मी तुम्हाला इथून ना हे दाखवते डेकोरेशन. असं छान आहे मंदिर. तर हे बघा आम्ही इथे हे एवढंच शॉपिंग केलं आहे. ह्यावेळी जास्त काही नव्हतंच आलेलं नाही, नाहीतर दरवेळी किती मस्त मस्त होतं. लग्नाचे जेव्हा म्हणजे आमचं जेव्हा फर्स्ट इयर होतं त्याच्यानंतरच उरूस होता, तेव्हा मग थांबा मी दाखवते काय काय. ह्याच्यातच कानातले कानातले कुठे गेले. हां हे बघा, ह्या 3 गोष्टी माझ्या आहेत. हे माझं नाही आहे, म्हणजे हे शार्विलसाठी घेतलेत. हे आईंसाठी बांगड्या घेतलेत. मस्त बांगड्या मिळाल्या आईंच्या ह्यावाल्या बांगड्या खूप खराब झालेल्या, त्यामुळे मग ह्या नवीन बांगड्या. आणि हे साडीसाठी स्टोरेज साडी, किंवा तुम्ही एक मिनिट, तुम्ही ह्याच्यामध्ये ना डेली यूजचे कपडेसुद्धा ठेवून तुम्ही हल्ली ते कपाटात हे करू शकता, सॅग्रिगेट करून. म्हणजे तो एका जीन्स, एकामध्ये टॉप्स. काय बघा इथे बघा ह्यांचं काय चाललंय बघा. त्या हेलाने त्याचा शूज घेतला आहे म्हणून ह्याने तो लगेच काढून घ्यायला गेला तो. तर हां, तर मी तुम्हाला हे सांगत होते की माझ्या लग्नाचं जेव्हा पहिल्या वेळेसचा उरूस होता तेव्हा इतक्या गोष्टी आल्या होत्या तिथे. पण यावेळेस मला वाटतं 4-5 ठिकाणचा एकत्र होतो ना, म्हणजे 4-5 ठिकाणी आज आणि उद्या एकदमच उरूस आहे. बघा आई लगेच इथे बांगड्या घालून बघते. तर आज म्हसोबाचा उरूस होता आणि अजून पण 2-3 ठिकाणचा आहे. आता मी सुरू झालं की सगळीकडच्या जत्रा चालू होतात. म्हणजे कोकणामध्ये त्याला जत्रा म्हणतात, पुण्यामध्ये त्याला उरूस म्हणतात. तुम्ही तुमच्या गोष्टी सांगा काय काय होत्या. तसे मी जेव्हा लहानपणी जायचे ना जत्रेमध्ये, तेव्हा माझी एक गोष्ट म्हणजे भातुकली आणि दुसरं म्हणजे फुगा, ह्या 2 गोष्टी ठरलेल्या होत्या. त्या घेतल्याशिवाय मी हलतच नव्हते. त्यामुळे माझ्याकडे दरवर्षी खूप भातुकली व्हायची. हे बघा किती छान दिसतोय हात. हा हात बघा आणि हा हात बघा. हे बघा मी हा एक असा ब्लाऊज घेतला गोल्डन कलरचा, म्हणजे कसं तो सगळ्यावर होतो. नंतर शार्विलसाठी ही चप्पल घेतली मस्त, आणि ही मस्त अशी वाजते पण. अरे ही आत्ता नाही वाजते. थांबा ही वाजवून बघते.
अरे हा मला असं वाटतं ह्याच्यावर उभा राहिला की वाजेल. तर ही अशी चप्पल घेतली आहे आणि मी इयरिंग्स घेतले होते. 1 मिनिट ठेवला वाजतंय. हां वाजलं आणि हे वाजलं ना की हेला बघा कशी वेडी होते. हे बघा हे बघा हे बघा हे बघा वेडी झाली. हेला वेडी झाली. हेलाने माझ्या ब्लाऊजचं जे काही केलं आहे उद्घाटन, हेलाचं बघा काय चाललं आहे. नुसती ती वेडी होते ह्या आवाजाला. हे बघा हे माझे कानातले. सो मी एवढंच शॉपिंग केलं. आईंनी हे घेतलं. त्या पिशवीमध्ये सगळा प्रसाद आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ती इथे शेवरेवडी म्हणतात, कोकणामध्ये त्याला खाजं म्हणतात, ते घेतलं आहे. आणि प्रसाद घेतला आहे. अजून खोबरं वगैरे सगळं आहे ह्या पिशवीमध्ये. तर चला अशा प्रकारे आम्ही आजचा असा पूर्ण ब्लॉग मी आता जेवढं जमेल तेवढं मी शूट केलं. कारण बाळ होतं माझ्याकडे आणि मध्येच काय झालं, शारवीर झोपला, त्याच्यामुळे मला बरंच काही शूट करता नाही आलं. पण तरी पण तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला नक्की सांगा. आणि तुमच्या पण मला उरूस किंवा जत्रेच्या ज्या पण काही मजा मस्ती असतील त्या मला कमेंट करून सांगा. तर चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि मी आता कंटिन्यू ब्लॉग करायचं ट्राय करीन. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तरी ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ते बेल आयकॉन हिट करा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की माझा व्हिडिओ कधी आला आहे ते. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.